तर मंडळी, आजच्या या भागाची सुरुवात एका आगळ्या वेगळ्या नृत्य प्रकारानं झाली. खरं तर हा कला प्रकार याच मातीतला आहे. हे सगळे कलाकार भंडारदऱ्यातले होते. ते आदिवासी भागातले आहेत आणि इथल्या आदिवासींनी अजूनही ती कला जपलेली आहे. त्यांचं जगभरात कौतुक होतं. तर या भंडारदऱ्यातला बोहडा हा कला प्रकार आपण बघितला. त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आणि मला खात्री आहे की हा कला प्रकार बघितल्यानंतर, यांची कला बघितल्यानंतर जगभरातले लोक नक्कीच भंडारदऱ्याला भेट देतील. बाकी कसे आहात सगळे? मजेत ना? आणि मंडळी, आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय संगमनेर मधून आपला आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. तर मंडळी, कालच्या भागामध्ये पोस्टर गर्ल आणि मराठी टायगर्स या सिनेमातले आपले लाडके कलाकार या मंचावरती आलेले होते. त्यांच्याच सोबत सुरू करूयात आजचा भाग. अमोल सर, सिनेमात भूमिका काय? यामध्ये शिवा पाटील नावाच्या मराठी जागृती समितीच्या कार्यकर्त्याची भूमिका करतोय. जे मी गेली 8-9 वर्ष सीमा भागात जात असताना जे अनुभवत होतो, कारण येळ्ळूरला जेव्हा मारहाण झाली तेव्हा सीमा भागातून अनेक फोन आले होते, राजे काहीतरी भूमिका घ्या. काही काही इतक्या भयानक गोष्टी आहेत की एक इंजिनियर होतो मुलगा इंजिनियर झाला. इंजिनियर झाल्यानंतर त्याला बँगलोरला नोकरी मिळाली. नोकरी मिळाल्यानंतर केवळ तो एका संघर्षाच्या म्हणजे सीमा समन्वय समितीचा कार्यकर्ता असतो. त्याच्यावर एक केस दाखल असते, त्याची केस मागे घेतली जात नाही आणि मुलगा मिळालेली नोकरी असताना हातातोंडाशी आलेला मुलगा आत्महत्या करतो. हे तिथले कार्यकर्ते हे रोज अनुभवतात. फक्त रस्ते, पाणी आणि सगळ्या सुविधा म्हणजे काही नसतं. आत्मसन्मान नावाची गोष्ट असते. सोन्याचा पिंजरा दिला तर माणसाला जगता येत नाही. त्या आत्मसन्मानासाठी आम्ही लढतोय. गेली 7 वर्ष लढा सुरू आहे आणि त्या लढ्याचा प्रतिनिधी म्हणून मी तिथे शिवा पाटील ही मराठी जागृती समितीच्या एका मुलाची भूमिका करतोय. आणि कलाकार म्हणून खूप वर्षांनंतर, आता मलाच आठवत नाहीये, पण खूप वर्षांनंतर रोमॅन्टिक ट्रॅकमध्ये आहे. वा सर वा. अनिकेत, पोस्टर बॉईज मध्ये तू होतास, आता गर्ल मध्ये पण आहेस तू. यात काय भूमिका आहे मग? ह्यात मी जे पात्र करतोय, म्हणजे खरंच मी कॅरेक्टर रोल म्हणण्यापेक्षा पात्रच म्हणेन. कारण हे 5ही जण आम्ही जे आहोत, भारतराव झेंडे, बजरंग दूधभाते, रमेश सुरेश आणि पाईंट म्हणून एक अर्जुन कलाल, हे 5ही जण एकापेक्षा एक नग पात्र आहेत. त्यात मी बजरंग दूधभाते या मुलाची भूमिका करतो आहे. मी थोडासा यांच्यापेक्षा वेगळा आहे. साधा, सरळ, कमी बोलणारा, व्यक्त होणारा आणि लग्न या गोष्टीशी प्रचंड घाबरणारा, असं एक शामळू असं ते पात्र आहे बजरंग दूधभाते. तर आज प्रमोशनच्या निमित्तानं हे 2 सिनेमे या मंचावरती आलेले आहेत. पण तुम्हाला आणखीन एक धक्का देतो. एक सिनेमा आत्ता मला इकडे कानात सांगितलं की आणखीन एका सिनेमाचं प्रमोशन करायचंय आणि करायचंच आहे. नाही, 3रा सिनेमा आहे, त्यांचंही करावं लागणार आहे. तेजा, तुमचा सिनेमा आला होता हिरवं कुंकू नावाचा. त्या सिनेमामध्ये तुम्ही नागाबरोबर अभिनय केला होता आणि खूप छान छान त्याच्यामध्ये सिक्वेन्स होते तुमचे. तर तसा सिनेमा नंतर कुणी बनवला नाही, पण एका दिग्दर्शकानं बनवलाय म्हणे आत्ता. तर त्यानं बनवलेलं आहे, त्याचं नाव आहे घटसर्प दी अण्णाकोंडा असं नाव. घटसर्प दी अण्णाकोंडा असं काहीतरी आहे बाबा, मला माहित नाही. तर त्यांचं प्रमोशन थोडक्यात करून घेतो. मी विनंती करेन की एवढ्या ऍक्ट पुरते आपण समोर विराजमान व्हा. तर आता बघूयात काय आहे सिनेमा. मला खरंच माहिती नाहीये हा घटसर्प. त्यांच्या दिग्दर्शकांना मी आमंत्रित करतो. दिग्दर्शक साहेब या. वा वा वा. नमस्कार 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 नमस्कार. हे असं का करताय? गेले 5 वर्षापासून एक चित्रपट करून आलो सर मी. अच्छा. तर असा डिरेक्शन करता करता मला ही सवय लागलेली. अच्छा. आणि नागाला पण मी शिकवले, त्याच्यामुळे सर. ओके ओके. हे दिग्दर्शक नागराज फुरसे असं त्यांचं नाव आहे. नागराज फुरसे. कोणाला माहित नाहीत. तुम्हाला माहित नाही सर, हा चित्रपट करताना मी किती खस्ता काढल्या. आज तुम्हाला माझी स्वतः 2.5 एकर जमीन विकून मी हा चित्रपट तयार केलेला आहे. आणि नंतर घेऊया ते सगळं, सुरू करूया. फक्त कलाकारांना बोलूया. इकडे माझं इमोशनल वाला आहे ना, तुम्ही घेऊन टाका पटकन. का? इमोशनल लोकांना आवडते सर. तुम्ही एकदा ऐकलं ना कसं, अरे हेमंत डोमे आहे. हो हो. अरे बाबा 1 मिनिट सर. अरे देवा. अरे सर मला ओळखलं तुम्ही सर? हो ओळखलं ना. मी रोज टच मध्ये आहे सर तुमच्या.
मी रोज फोन करतो तुम्हाला. हे कार्ड माझं कार्ड घ्या सर. हे घ्या सर, हे घ्या. हे 2-3 ठेवा तुमच्याकडे सर. ठीक आहे, सर मी येणार मी रोज फोन करतो मी यांना. म्हणजे हा सकाळ दुपार संध्याकाळ. हो. फक्त हे कट करतात एवढंच. तर तुम्हाला घेऊन चित्रपट प्लॅनिंग केलेलं आहे सर मी. हो. म्हणजे नागावरच आधारित आहे सर. मी काय कोण आहे मग मी? आणि तुम्ही नागच आहे त्याच्यामध्ये. हा चित्रपटाचं नाव सर नागगोळी बेरीज. काय? नागगोळी. आपण तो दिवाळीमध्ये रिलीज करणार आहे. कारण नागगोळी कसं दिवाळीमध्येच राहते ना सर. आणि जबरदस्त तुम्हाला सांगतो माझ्याकडे आयडिया आहे प्रमोशनची. काय? खतरनाक आयडिया प्रमोशनची सर. मी काय करणार आहे प्रत्येक थिएटरच्या बाहेर 3-3, 4-4 हजार नागोळ्या जाळणार. हा असा धुराळा मला दाखवून द्यायचंय का प्रमोशनचा धुराळा काय असतो ते. दाखवून द्यायचं सर मला. मोगाच नाही. पोस्टर करपेक्षा पण भयंकर प्रमोशन करणार आहे मी तुम्हाला. भयंकर म्हणजे घाणेरडं. एकदम चांगलं सर. सर फक्त प्लीज. उद्या उचलतो फोन. नाही उद्या. अरे बापरे रसिकेत जशी सर. तुम्हाला पण घेऊन एक चित्रपट मी प्लॅन केलेला आहे सर. म्हणजे सगळं आपलं नागाच्यावर आधारित पिक्चर आहे सर. म्हणजे मी सर्पमित्र असल्यामुळे काय मी नागावर आधारित करतो. पिक्चरचं नाव पण जबरदस्त आहे सर माझ्या. नागोबा झाला आजोबा. पूर्ण फॅमिली दाखवली आहे सर. हा आणि बिग बजेट फिल्म केली आहे सर मी. बिग बजेट आणि शूटिंग पण इकडे नाही बाहेर आहे. देशाच्या बाहेर नागालँड मध्ये. नागाजाला आजोबामध्ये हिरोईन तुमची तुम्ही ठरवा ना. आता कसं असं आपल्याकडे फ्री आहे सर. असं नाही. सर जबरदस्त. अरे वा सोनल मॅडम तुम्हाला पण एक म्हणजे नागिन टाईपचा चित्रपट करणार आहे मी. तुमचा जो चित्रपट होता ना आपला हे क्लासमेट्स होता ना तसं मी नागमेट्स करणार आहे. नागमेट्स त्याच्यामध्ये सगळे असे मित्र दाखवले. सगळे कॉलेजमध्ये जाणारे नागबीट दाखवले. मी म्हणजे सर्पमित्र असल्यामुळे मी तसं करणार आहे. त्यांच्या चित्रपटात मित्र होते. तुमच्या इथे सर्पमित्र दाखवणार. हा मी पण स्वतः सर्पमित्र आहे सर. अच्छा. अरे डॉक्टर अमोल कल्ले सर क्या बात आहे सर. बसा सर. तुम्ही काय माझं कार्ड ठेवा सर. माझं कार्ड मी म्हणजे फेमस दिग्दर्शक. कार्ड वर काय छापलेलं आहे का बघा. नाही आहे का नाही का? छापून घेतील ना. ते छापून घेतील. तुम्ही काय फक्त कागद वाटताय. तुम्ही पेन असेल तर लिहून घ्या सर माझं नाव. सगळ्या धंद्यात त्यांनाच लावताय. सर सरांना पण घेऊन मी चित्रपट करणार आहे सर. जबरदस्त सर. त्याचं नाव पण एकदम हिट नाव आहे सर. काय? ऑन ड्युटी 24 नाग. 24 नागाची अशी त्याच्यामध्ये दाखवलेली आहे मी हे सर. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मेन रोल आहे सर. मेन नागाचा रोल. आणि तो म्हणजे असा तसा नाग नाही आहे. तो नाग पंजाबी असतो सर. पंजाबी आणि डायलॉग पण दाखवायचं कसं. नाही डायलॉग मध्ये दाखवणार आपण. त्यांना डायलॉग पण दिलेला आहे. काय डायलॉग आहे? अय फुसफुस. सर एकदा म्हणा सर. ओय फुसफुस. ऑडिशन आहे. हा सर. काय ऑडिशन सुद्धा देतात? दिग्दर्शक नाही सर. ओय फुसफुस असं. ओय फुसफुस. क्या बात आहे. बघा एवढा मोठा माणूस असून ऑडिशन देऊन टाकली. बघा तुम्ही शिका पाठक यांच्याकडनं काही. सर पण मी माझा चित्रपटात तुम्ही सगळेजण आहे. अरे तेजा देवकरांना घ्या ना. त्यातच त्यांना घ्यायला पाहिजे तुम्ही त्यांना. माझी पीएचडी आहे. माझी पीएचडी आहे त्याच्यात. अरे तुम्ही काय आम्हाला काय जिवंत ठेवणार आहे की नाही? का? अरे काय तुम्ही आमच्या प्रेरणास्थान आहेत त्या. हो. मग त्यांनी साक्षात त्यांच्या चित्रपटामध्ये नागाचा मुका घेतलेला आहे. म्हणून आमच्या संघटनेच्या अध्यक्ष आहेत त्या. कुठल्या संघटनेच्या? अखिल भारतीय आरारा नाग मुका संघटना त्याच्या अध्यक्ष आहेत त्या. तर असं मी जबरदस्त चित्रपट करणार आहे सर. बसा ना तुम्ही. प्रमोशनला बसायचं असतं साधारण. असं फिरायचं नाही कुठे. बसा. बसून बसू घ्या. सिनेमात आणि कोण आहे? ते महत्वाचे नाही आहे सर. आपल्या हिरो हिरोईन काहीतरी बोलवा. आहे ना सर. मी तुमच्यासाठी गिफ्ट आणली सर. 1-2 मिनिटं. हिरोईन काय हे ना गिफ्ट म्हणजे लोक ना. अरे लागू नका रे. साक्षात नाग आणलेला आहे सर. घ्या ना. काही नाही करत सर. नाही ते लांब ऐका ना. नाही नको. ऐका सर एक नाही काय करत नाही सर. मी आहे ना. सगळे सगळं मित्र आहे सर. काय करत नाही सर. इकडे नका आणू. मांजर आहे का ना काय फुसफुस काय करतो
अरे बापरे एक खतरनाक. सर, नाही काय करत नाही सर, माझं हे आहे सर, काय? घरगुती आहे. ए बेटा, ए बेटा, नाही नाही नाही, नाही ऐका ऐका नको ते तुम्ही हातात घ्या ना घ्या ना सर. त्याला जॉईंट कसला मारलाय हे काय आहे? नाही हा सर फाईट सिक्वेन्स मध्ये याला मार लागलाय. कसला फाईट सिक्वेन्स कोणी त्याला काय मारलं नाही आपण काय केलं, नाही काय झालं, माझ्या चित्रपटामध्ये मी फाईट सिक्वेन्स दाखवला. मी 2 नागांचा असं दात युद्ध दाखवलं. चावा केला एकमेकाला असं तर त्या दुसऱ्या सापाने घेऊन याला असं चावलं गेलं. आई ग हा खतरनाक. दुसरा साप कोण होता संदीप पाठक. आपला प्रोडक्ट आहे सर. हो का नाही? ए बेटा चल आतमध्ये जा. हिरोईन काय आहे का हिरोईन बोलू हिरोईनला. बोलवा काय नाव आहे त्यांचं हा तर जोरदार टाळ्याने स्वागत करू आपला सई धामणकर यांचं. ओ हॅलो ती कोण आहे लाल छत्रीतली मँगो डॉली कोण आहे कोण आहे हिरोईन कोण हे फ्री आहे त्याच्यावर. हा मी मदर आहे हिची. मदर नाही मदर बोर्ड आहे सर ते. काय बोलला रे तू? नाही मी काय बोलला? नाही तुमची खूप मदत झाली म्हटलं पूर्ण शूटिंग मध्ये. तुला त्यांच्या मम्मी काय माहित किती खस्ता खाल्ल्यात मी हिच्यासाठी. इतक्या खस्ता खाल्ल्या त्यांच्या खस्ता खाण्यामध्ये आमचं बजेट खस्ता झालं. अरे लय मेहनत घेतली मी हिच्या माग. बरोबर. मी काळी होती म्हटलं हिला गोरी करायची. हा गोरा होण्याची क्रीम खायची रोज पावा बरोबर. म्हणून अशा ह्या छान जन्माला आला. सई तुमचं स्वागत. थँक्यू. सई मला विचारायचं आहे की तुमचा कसा होता एक्सपिरियन्स ओव्हरऑल. बसून बोला ना तुम्ही या, तुम्ही उभे का नाही सर तरी सवय नाही ना एवढं आम्हाला. म्हणजे बसा 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 वेगळंच वाटतंय. या सो बेसिकली मम्मी पाय खाली पाय 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 खाली घ्या बाकी सगळं वर ठेवा. हा ठीक आहे बोला 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 हा. बोला. तर बेसिकली वा वा यमी. यम्मी यम्मी काय आहे? यम्मी काय यम्मी यमी आत्ताची पळून आणली मिसळी मी. मम्मी नाव जस्ट शटअप. ऍक्च्युली आपण फनी कार्यक्रमात आहोत तर मला फनीच किस्सा सांगायचा. क्या बात किस्से आम्हाला आवडतात सांगा एखादा छान. तर असं झालं की पहिला दिवस फर्स्ट डे ऑफ शूटिंग. पहिला दिवस तर आम्ही सगळे एका टेबलवरती होतो. सगळे हा, म्हणजे डायरेक्टर अँड एव्हरीबडी कास्ट अँड क्रू. त्यामुळे आवाज आवाज ऐका ऐका ही रिॲक्शन नंतर द्या किस्सा झाल्यावर द्या ना ही रिॲक्शन. ऍक्च्युली इतका कॉमेडी आहे ना हा किस्सा. काय कॉमेडी किस्सा सांगा. म्हणजे तेच की आम्ही सगळे एका टेबलवर हा ऐका एक मिनिट सर एक मिनिट. ऐका ऐका धामणकर यात कॉमेडी काय तेवढी सांगितली तर हीच बरं. कॉमेडी आहे की आम्ही सगळे मी डायरेक्टर बरोबर एका टेबलवर वा, कळला किस्सा छान थँक्यू सो मच. पुढे आपण जाऊया. मी आता पिक्चर बघितला यांचा शूटिंगला तिकडेच होती ना मी. कळलं बसा तुम्ही. डायलॉग बोलून दाखवू का? मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली बसा खाली. हूँ. तुम्ही खाली बसा माय गॉड. काहीच नाही. बसा बस. चुकायचं काय म्हणला तो? ऍक्ट खराब झाला तर लोकच ते करतील. चला पुढे चला. शांत बस. हा ओ खुर्ची घ्या. हा हिरो बिरो सांगा कोण कोण लवकर आला त्यांचं हिरो प्रमोशन. सर नाग आहे सर नाग. हा नाग हिरो याच्यामध्ये. नाग हिरो आहे. हा बोलवा मग त्याला काय नाव आहे त्याचं. नाग म्हणजे ऍक्च्युली खरं सांगतो तुम्हाला सर ओरिजिनल नाग. ओरिजिनल नाही ओरिजिनल म्हणजे आम्ही ओरिजिनलच घेणार होतो मी सर पहिल्यांदा. हा. म्हणजे मी 3 दिवस ओरिजिनल नागाबरोबर शूटिंग केलं सर. हा
मग आम्हाला कळलं की त्याचा डिक्शनचा प्रॉब्लेम आहे. हा म्हणजे आपण कसं आपण एवढी चांगली फिल्म बनव ते बाहेर जाणार मग ऋषिकेश जोशी आनंद निगडसारखे बघणार आणि ते नागाच्या पण चुका काढणार. नाही ना? त्यांचं काय ते कोणाच्या पण चुका करू शकतात सर. ते म्हणणार या नागाने फुस म्हटलं फुस म्हणायला पाहिजे. आणि नागाला कसं सांगणार आपण का फुर असो का दीर्घ कसं सांगणार त्याला. नाही त्यानं आपल्याला दीर्घ 2 सेकंदाला रसो मिनिटात गायब ना आपण. आयडिया गेली माणसालाच नाक बनवले सर. अच्छा अच्छा हा बोलू का त्याला सर. बोलो. हा काय नाग आहे काय जबरदस्त सर कॅरेक्टर. म्हणजे हे वा, असं मस्त, क्या फुल बात. सर फुल सर असं हे ठीक आहे कळलं मला पण हे ह्या वेशात का आलेत. अभ्यास सर अभ्यास ऍग्रीमेंट मध्ये असं लिहिलेलं आहे मी. काय अग्रीमेंट आहे. जोपर्यंत पिक्चर रिलीज होत नाही तोपर्यंत ह्याच ड्रेस मध्ये तुम्हाला फिरावं लागणार. अच्छा, म्हणजे- सगळीकडे लग्न करण्यात मौती बिवती ह्या ड्रेसच सर तो. 2-3 दिवस साधारण रिलीज होईपर्यंत पिक्चर. हा पिक्चर रिलीज होईपर्यंत म्हणजे असं. नाही सर पण 4 वर्ष झाला पूर्ण होऊन हा सिनेमा. मी असाच फिरतोय सर 4 वर्ष झाली. आता करा सर रिलीज. जाम त्रास व्हायला लागला याच्यात. पिक्चर तरी रिलीज करा ना त्याला तरी रिलीज करा. नाही तेच म्हटलं सर म्हणजे पिक्चर तर रिलीज हो न हो पण त्याला रिलीज करायचं सर मला. मग वा, त्या- वा. हा, हा. नागराज छान वाटलं तुम्हाला. नमस्कार सर. बसू शकता का तुम्ही Yes, विटोळा yes. घालून. हो सर का नाही सर एवढं फक्त जरा वाटोळ करावं लागतंय. बसा बस. ए! नीट करा ते तुमचं ते मागचं सॉरी antenna. सर सॉरी. हा Sorry. बर तुम्ही आलेला आहात काय काय अभ्यास केलात तुम्ही या सिनेमाचा मला सर जाणून घ्यायचं. जबरदस्त अभ्यास. माझ्या कॅरेक्टरसाठी मी स्वतः सापांमध्ये जाऊन राहिलो सर. क्या बात है. मग ते मला चावले सर. 4-5 वेळा ऍडमिट झालो सर मी. जिद्द नाही सोडली. तुम्ही नाही सापांनी. ते हॉस्पिटल पर्यंत माझ्या सोबत आले माझ्या मागे आले सर. हा. आणि हॉस्पिटल मध्ये येऊन मला त्यांनी धमकी दिली सर माझ्या समोर. काय मला म्हणाले फुस्स परत फुस्स. बापरे, मग तुम्ही काय बोलला की नाही. बोललो ना सर आपण कशाला घाबरतोय. मी म्हणलं मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. मग मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. तेवढाच एकान काढला फना. मी म्हणलं आच्या आयला आता सॉरीच म्हणा. खतरनाक वर्किंग. मी स्वतः असं वर्किंग करत होतो भूमिकेचा अभ्यास करत हा, सर, होतो. हा. मी सर असं झाडावरती बसून असं करत होतो. हा तेवढात माझ्या समोर एक साप आला सर. एक आणि मग तो मला काय केलं. नाही अरे असं करून गेला. तर सर मला असं सांगायचंय तुम्हाला की हा सिनेमा लोकांनी का बघावा. हा हे मला स्पेशल कारण सांगायचं लोकांना की आपण एवढ्या धकाधकीच्या जीवनात असतो. एवढा आपण ट्रेनचा प्रवास करतो गाड्याने इथं तिथं जातो. एवढं टेन्शन भरलेलं आहे सर. तर दुःखावरती हळूवार मारलेली फुंकर म्हणजेच घटसर्प अनाकोंडा. दिग्दर्शक का बघावा सिनेमा. हा चित्रपट हा बघण्यासारखाच आहे चित्रपटामध्ये. कारण आपण बघत असतो की आज धकाधकीच्या जीवनामध्ये हा, का बघावं लोकांना असं? अरे ऐका ना सर. बेसिकली आपण समाजामध्ये बघतोय की खूप परिस्थिती विचित्र आहे आणि सगळीकडे आपण बघितलं तर लोक टेन्शन मध्ये आहेत. करेक्ट बेसिकली एखादा सीन दाखवा ना पिक्चरचा. एक माझं ते इमोशनल वाला घेऊन टाक. नाही सॉरी तुमचा वाजला. एक मिनिट. ठीक आहे. हा बोला. हा प्रोग्राम मध्ये आहे ना मी. मग आता काय करता तुम्ही. आतापर्यंत कुठे गेले तुम्ही. हा कोण निर्माते आहे. आता नाही कोणाला नाही, entry. थांब- बास आता बास. त्यांचा पैसा लागलाय सर. एक मिनिट 2 मिनिटं सर बोलून घ्या. त्यांना कसं बोलवायचं. नाही नुसतं निर्माते नाही त्यांनी काम पण केलंय सर पिक्चर मध्ये. कसलं गारुड्याचं. बोलवा लवकर मग. या पटकन या पटकन या. हा.
हे काय नुसती पुंगीच गारुडी कुठे आहे? गारुडी पाठव, गारुडी. एक मिनिट मीच गारुडी आहे. काय कॉन्फिडन्स. गारुडी आहे सर, म्हणजे थोडं शॉर्ट आहेत पण म्हणजे जबरदस्त आहेत सर. ते फिल्म तरी पूर्ण आहे का शॉर्ट फिल्म आहे? फिल्म पूर्ण आहे, फक्त लो बजेट आहे थोडीशी यांच्यासारखी, पण आहे पिक्चर चांगला आहे वा, सर वा. पिक्चर. तुमचा काय अनुभव साधारण? मला ही फिल्म करताना खूप मजा आली. आम्ही ही फिल्म जी केली ती मजा केली. आम्ही या फिल्म मध्ये मजा केली. मजाच आहे. चेक करून घ्या डिरेक्टर, त्या फिल्म मध्ये नक्की काय ना, तर सीडी मध्ये नुसती मजाच निघायची. तुम्ही नुसती मजाच करतात, काही सांगतच नाही आता मला. नाही चांगला आहे. झालं प्रमोशन. आता त्यांचं नाही हा सर आता थँक्यू please, आज सगळे. थँक्यू सर. मी ते गाणं घेऊन टाकता गाणं आमचं आम्ही गाणं बनवलेलं आहे. पटकन 2 नाही, मिनिटं नागाचं गाणं मिळणं काय नाही. त्यांचं प्रमोशन करू. ओके ठीक आहे सर. चला पुढे चला. ऐका ना सर, फक्त ते माझा म्हणजे लकी ड्रॉचं जे सांगितलेलं आहे ना, काय म्हणजे एक लकी ड्रॉ काढलेला आहे मी. सापाबरोबर सेल्फी. सेल्फी काढणार सांगतो ते सर. पण. घ्या Please, पटकन या. सर. चला आता आपण जाणार आहे तर- ऐका ना सर, ते फक्त म्युझिक लॉन्च. कोण आलाय? तुम्ही नाही थांबा आता दोन म्युझिक लॉन्च सर. ऐका ना. हॅलो, हा. काय झालं? सेटवर नाक घुसलाय आहे ना? हे पकडतात ना. आयो. हो, हे तुम्ही पकडताय नाही, ना? नाही, हे पकडतात. ऐका माझं, हे धरतात ना. हा, पकडतात. तर आता येणार आहे संदीप पाठक सर तुमच्याकडे. नमस्कार. आपली भूमिका जाणून घ्यायची आता. पोस्टर गर्ल या सिनेमामध्ये मी सुरेश येडगावकर पाटील ही हो, भूमिका हो. करतो आहे. आणि माझा एक जुळा भाऊ सुद्धा आहे, रमेश येडगावकर पाटील. आणि त्या दोघांचं वैशिष्ट्य असं आहे की एक आईवर गेलाय, दुसरा काकावर. कारण वडिलांना काका म्हणतात ते. दोघंही टेक्नो सॅव्ही आहेत, दोघांकडे टॅब आहेत आणि त्यामध्ये ते दोघे जण मग्न आहेत. टॅबचा उपयोग कशासाठी? चांगल्या कारणासाठी न करता त्याच्यावर त्या दोघांना थोडं आंबट पदार्थांची सवय आहे. आंबट शौकीन आहेत दोघे जण. जेव्हा गावामध्ये एक मुलगी येते रुपाली नावाची, आणि ती आल्यानंतर हळूहळू तिच्या सहवासामध्ये आणि तिची मैत्री झाल्यानंतर या दोघांचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलतो आणि एकंदर स्वतःच्या आयुष्याकडे बघण्याचा सुद्धा दृष्टिकोन कसा बदलतो, तो म्हणजे पोस्टर गर्ल. आता मी येणार आहे हेमंत ढोमे यांच्याकडे. हेमंत, सुरुवातीलाच मी सांगितलं की लेखक म्हणून तुमची मोठी जबाबदारी आहे सिनेमामध्ये. कसा होता अनुभव? हा सिनेमा मनोरंजन तर 100% करणारे, पण प्रबोधन करणारे. सिनेमा बघून 2 तरुणांना जरी असं वाटलं की आपण शेती करावी आणि आपल्या आईची सेवा परत करावी, तरी या सिनेमाचं खूप मोठं यश असेल आमच्या. आणि हा सिनेमा वरवर जरी विनोदी वाटत असला, जरी त्याचं गिफ्ट रॅपिंग खूप कलरफुल दिसत असलं, तरी आत जे गिफ्ट आम्ही देतोय ते खूप महत्त्वाचं आहे आणि ते खूप महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणार आहे. वा वा वा. किरण, तुमच्याकडे येणार आहे. तुमची कशी आहे भूमिका? मराठी टायगर्सची जी 1 लाईन आहे, महाराष्ट्र कर्नाटकची बॉर्डर म्हणजे बेळगाव. तसंच आमचं एक ट्रायंगल लव्ह स्टोरी आहे. एक हिरो माझे कानडी आहेत आणि एक महाराष्ट्रीयन. त्या दोघांमधली सीमा म्हणजे मी. तर ही शॉर्ट अँड स्वीट, कारण नवीनच तुम्हाला बघायला मिळेल. अमोलजींबरोबर माझं खूप छान एक रोमॅन्टिक सॉन्ग आहे. फर्स्ट टाइम तुम्ही अमोलजींना रोमॅन्टिक सॉन्गमध्ये बघणार. बघतोय आम्ही सध्या ते. आणि महेशजींबरोबर जे कानडी हिरो प्ले करतात ते, त्यांच्याबरोबर एक सुंदरसं मेलोडी सॉन्ग. असं तुम्हाला एक फुल एंटरटेनमेंट पॅकेज तुम्हाला बघायला मिळेल. क्या बात आहे, क्या बात आहे. आता येणार आहे मी महेश महादेव यांच्याकडे. मराठी टायगर्स मध्ये तुमची महत्वाची भूमिका आहे. काय सांगाल भूमिकेबद्दल सर? मी कन्नड तरुणाची भूमिका करतोय मी या सिनेमामध्ये. बर. आणि जो की असा बुलेट घेऊन सगळीकडे फिरणार आहे, उन्हाळक्या करणार आहे. बर. आणि त्याच्या काही मुलावर प्रेम बसतं, जी ॲक्च्युली त्याचा तिरस्कार करते. तर असं थोडं वेगळ्या कलरफुल असं कॅरेक्टर आहे. आणि ज्यात कन्नड तो स्टाईल त्यानं बरीच वापरलेली आहे. म्हणजे कन्नड सिनेमे कशा असतात त्या टाईपचा तो वागणारा तरुण आहे. वा वा वा. आतापर्यंत सगळ्या कलाकारांनी पाहिलेलं आहे की आमच्या गावामध्ये एक पोस्टमन काका यायचे. ते वेगवेगळ्या समस्या पत्राच्या माध्यमातून मांडायचे. पण फक्त समस्या का मांडायच्या, त्याचं सोल्युशन का नाही द्यायचं, त्यावरचं उत्तर का नाही शोधायचं, असाही विचार झाला आमच्या टीमकडून. म्हणूनच या भागातल्या अशा एका व्यक्तीला आता सगळ्यांना मी भेटवणार आहे, ज्यांनी
फक्त समस्या मांडल्या नाहीत तर त्या समस्यांवरती अशी उत्तरं शोधलेली आहेत की ती उत्तरं देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा हवी आहेत. याच भागातले सगळ्यांच्या परिचयाचे ते आहेतच, पण सगळ्या महाराष्ट्राला मला सांगायचं आहे की एक असं गाव जे आज जागतिक पातळीचं गाव बनलेलं आहे, हिवरे बाजार हे गाव, आणि त्या गावचे सरपंच जोरदार टाळ्यांनी या मंचावरती आमंत्रित करूयात पोपटराव पवार यांना. मी विनंती करेन बसण्याची. मी जास्त बोलण्यापेक्षा मी सरांचा प्रवास तुम्हाला दाखवणार आहे एका चित्रफितीच्या माध्यमातून. ती आपण पाहूयात. खूप जुनी गोष्ट नाही, साधारण 25 वर्षांपूर्वीची. नगर जिल्ह्यातलं एक गाव, पाऊस अगदीच कमी, त्यात दुष्काळानं कंबरडं मोडलेलं. पोटापाण्यासाठी बहुतेक लोकांनी शहर जवळ केलं होतं. जे गावात उरले त्यातल्या बऱ्याच जणांनी निराशेपोटी दारू जवळ केली होती. एकेकाळी पैलवानांसाठी प्रसिद्ध असलेलं हे गाव आता पार खंगून गेलं होतं. त्यावेळी महाराष्ट्राच्या क्रिकेट टीममध्ये रणजी करंडक खेळणारा एक खेळाडू धावान एवढाच आपल्या गावाचा विचार करत होता. त्या खेळाडूचं नाव पोपटराव पवार, गावाचं नाव हिवरे बाजार. क्रिकेटमधलं करिअर सोडून पोपटराव गावी आले, सरपंच झाले आणि गावकऱ्यांच्या मदतीनं सुजलाम सुफलाम हिवरे बाजार घडवलं. सचिन तेंडुलकरचे क्रिकेटमध्ये जेवढे विक्रम आहेत तेवढेच विक्रम पोपटरावांच्या हिवरे बाजारच्या नावावर आहेत, आदर्श गाव म्हणून. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण एकेकाळी दुष्काळी भाग असणाऱ्या हिवरे बाजारमध्ये आज एकही व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली नाही. नेहमीच मराठवाड्यापेक्षा कमी किंवा मराठवाड्या एवढाच पाऊस पडतो, पण हिवरे बाजारमध्ये पाणी टंचाई नसते. इथे एकही पानटपरी नाही किंवा दारूचं दुकानही नाही. या गावात कुठल्याच जातीच्या महापुरुषांचे पुतळे उभे केले जात नाहीत, वादच नको म्हणून. महापुरुषांचे फक्त विचार अंमलात आणणारं गाव आहे हिवरे बाजार. ऐकून हैराण व्हाल, पण गावात नावाला सुद्धा एखादा डास शोधून दाखवाल तर तुम्हाला बक्षीस दिलं जाईल. आणखी आश्चर्य म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या गावाचा अभ्यास करून या गावावर माहितीपट बनवलाय. अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया यांसारख्या जवळपास 100 देशातील विद्यार्थ्यांनी, संशोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या गावाला अभ्यास करण्यासाठी भेट दिली आहे. महाराष्ट्र सरकारच्या महात्मा गांधी तंटामुक्त योजना किंवा गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान यांसारख्या योजना पोपटराव पवार यांच्या सल्ल्यानं आणि हिवरे बाजारचा आदर्श ठेवूनच बनवल्या गेलेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांनी गावं दत्तक घेण्याची योजना सुरू केली, सांसद आदर्श ग्राम योजना. मोदींनी त्यासाठी खासदारांना देशातल्या ज्या 3 गावांचा अभ्यास करायला सांगितलेला आहे त्यातले आपल्या नगर जिल्ह्यातले हिवरे बाजार हे एक गाव. हिवरे बाजार, राळेगणसिद्धी यांसारखी गावं आपल्या देशातील आधुनिक तीर्थक्षेत्रच आहेत. आणि अभिमान वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे हिवरे बाजारला बघायला लोक तिकीट काढून येतात. राजकारणात एकीकडे स्वतःच्या तिकिटासाठी मरमर करणारे गावोगावचे नेते बघितल्यावर तिकीट काढून लोक बघायला येतात अशा हिवरे बाजारचं जास्तच कौतुक वाटतं. 1989 मध्ये या गावचं दरडोई उत्पन्न 800 रुपये होतं आणि 2016 मध्ये हिवरे बाजारचं दरडोई उत्पन्न 32,000 रुपये आहे. म्हणूनच या गावाचे शिल्पकार श्रीयुत पोपटराव पवार यांना या वर्षीचा अमेझिंग इंडियन हा पुरस्कार मिळालाय. या अमेझिंग इंडियनला आमचा सलाम. क्या बात आहे, क्या बात आहे सर. गाव सोडून प्रत्येकाची इच्छा असते शहरात जावं आणि काहीतरी करावं, पण एक व्यक्ती आम्ही ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून पाहिलं की तुम्ही रणजी क्रिकेटर होतात, ते विश्व सोडून गावात आलात आणि आपलं गाव घडवलं. का वाटलं होतं सर असं? गेला महिना पाहिला चांदा ते बांदा मी 7,000 किलोमीटर प्रवास केला. क्या बात. उद्देश एकच की जेवढा ग्राउंडवर खेळलो तेवढाच गेल्या 26 वर्षामध्ये दर महिन्याला माझे 3 राज्य असतात. परदेशातही जायला मिळालं. ग्राउंडवर खेळता खेळता ठरवलं
की नाही आपल्या दुष्काळी ज्या गावामध्ये एका दारूच्या बाटली मुलीचं लग्न जमायचं, ज्या गावामध्ये मुलांनी दारू आणायची, शिक्षक आणि गावकरी पडवीत बसून दारू प्यायची, पण त्याच गावामध्ये गेल्या 26 वर्षात आम्ही सर्व ग्रामस्थांनी शासनाच्या केंद्र आणि राज्याच्या योजनांचाच अभ्यास केला आणि ते गाव आज 200 मिलीमीटर पावसामध्ये उत्तम आणि चांगलं जगतं आहे. आणि आम्ही कुठल्याही प्रकारे आत्महत्या करणार नाही किंवा आम्ही व्यसनही करणार नाही आणि पाण्याचा ताळेबंद अतिशय सुंदर ठेवला. विदर्भातलं कोठोडा नावाचं गाव जे यवतमाळमध्ये 24 आत्महत्या झाल्या. या गावाला दत्तक घेतला, आज गेल्या 3 वर्षात एकही आत्महत्या नाही. म्हणजे आपण जर लोकांना विश्वास दिला तर आजही आपला समाज खूप चांगला आहे. म्हणून आपल्याला कल्पना आहे की सत्यमेव जयतेमध्ये सुद्धा आमिर खानला हिवरे बाजारचा आधार घेऊन चर्चा करायला मिळाली. आणि आत्ताच गेल्या 2-3 महिन्यापूर्वी त्यांनी जेवणासाठी मला घरी बोलवलं. 6 घंटे आम्ही दुष्काळावर चर्चा करत होतो. आणि आज नामच्या माध्यमातून आदरणीय नाना आणि मकरंजी जे काम करतात तर ते खूप प्रेरणादायी आहे. आणि त्यांनी सुद्धा मकरंजीमध्ये आमच्याकडे येऊन गेले, एकदा 2दा आले. आणि आता नानांनी त्यांच्या गणपतीत जेवणासाठी म्हणून पाहुणा म्हणून मला बोलावलं होतं. म्हणून मी आजच्या प्रसंगी झी मराठीचं मनापासून अभिनंदन करेल. कारण जो पोस्टमास्टर येत असो आणि तो जो एक सामाजिक संदेश देतो, हस्सा समाजाला समाजाचे दुःख आणि वेदनासुद्धा जाणवल्या पाहिजे. हा आमचा अरविंदजींचा लिहिलेला पोस्टमनचा जो निरोप असो तो निरोप खूप मोलाचा आहे. तो आपल्या ग्रामीण महाराष्ट्राला नक्कीच एक दिशा देईल. म्हणून आम्ही हिवरकरांनी आता ठरवलंय, मार्च महिना संपला की एप्रिलमध्ये गावातील मुलं, गावातील महिला आणि आम्ही सर्व ग्रामस्थ मराठवाडा आणि विदर्भामध्ये आमच्या बांधवांची त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे त्यांना दिशा देण्याच्या दृष्टीने आम्ही हिवरे बाजारमध्ये काय केलं, आम्ही थकलो नाही, हरलो नाही. एक काळच्या दुष्काळाला आणि आजच्या दुष्काळा हसत सामोरं गेलो, पण आम्ही कुणी आत्महत्या केली नाही. म्हणून आपण सुद्धा तसं काही करू नका. जीवन आयुष्यात एकदाच मिळतं, ते आनंद मिळवण्यासाठी आहे. क्या बात, वा वा वा. खरंच जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. तर तुम्ही इथे आलात, मनापासून आभार. आणि खरंच आपणही या गोष्टींपासून खूप शिकायला पाहिजे. म्हणूनच आम्ही चाललो आता गावांकडे ही वाडी घेऊन महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्तानं. मी सगळ्या टीमला विनंती करेन की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन सरांचा सन्मान करावा. तर सर, आपलं कार्य तर आता भारतभर पोहोचलेलं आहे. पंतप्रधानांनी सुद्धा त्याची दखल घेतलेली आहे. हे कार्य जगभर पोहोचावं म्हणूनच एक छोटीशी भेट झी मराठीतर्फे आम्ही तुम्हाला देतोय. हिवरे बाजार मधल्या शाळेसाठी एक छोटासा लॅपटॉप. सर, मनापासून आभार. विनंती करेन की आपण समोर स्थान बनवा. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या सरांसाठी. जितू आणि सोनाली, मला खरं तर तुमच्याकडे यायचंय. आताच आपण पोपटराव पवार यांच्याबद्दल ऐकलं, त्यांना भेटलो सुद्धा. या विषयावर तुम्हा दोघांना सुद्धा काहीतरी बोलायचंय. आमच्याही गावात अशीच परिस्थिती आहे. पारगाव टेकवडे जे आमचं गाव आहे तिथे सुद्धा असेच बरेच प्रॉब्लेम्स आहेत. कसं आहे ना, आमच्या गावात कोणाला जबाबदारीच नको आहे. यांना सगळ्यांना सगळ्या गोष्टी खूप सोप्या वाटतात. म्हणजे बायकोला मुलगा होत नाही तर तिला माहेरी पाठवायचं, म्हणजे इतकं सोपं आहे. मुलगी झाली तर तिला पाडायचं. मुलगी होणं हा काय दोष आहे का? अरे, या लोकांना जमिनीबद्दल पण तसंच वाटतं. जमीन पिकत नाही तर विकून टाकायची. म्हणजे थोडक्यात काय, तर सगळ्यातून नुसता पळ काढायचा. आणि काहीच नाही जमलं तर लटकून घ्यायचं, नाही तर विष प्यायचं. मला सांगा, कुठल्याही शेतकऱ्याच्या बायकोने आत्महत्या केल्याची बातमी ऐकली आहे तुम्ही कधी? नाही ना? अहो, कधी विचार केलाय का ती एकटी तिचं पुढं कसं करत असेल, कशी वाढवत असेल पोरांना? नाही. पण या लोकांना ना बाईबद्दल रिस्पेक्ट ना जमिनीबद्दल रिस्पेक्ट. बस लय बोललीस. तुम्ही लोक ना, शहरातली लोक कुंड्यांमध्ये झाडं लावतात. तुम्हाला वाटतं आम्हाला ही शेती? अरे कशी करणार शेती? इथं ना पाऊस ना पाणी, पडल्या डायरेक्ट गारच पडतात. खत महाग, बियाणं महाग.
औषध पिऊन मारायचं म्हटलं ते कशी करणार शेती? हा काय नाही जमलं तर झाडाला लटकून घ्यायचं. बोलणं सोपं आहे बाई. सरकारला काय जाते करोडो रुपयाचं पॅकेज जाहीर करते, शेतकऱ्याच्या हातात काय मिळते त्यापैकी 200 रुपयाचं चेक. किती? 200 रुपये. ए तो पांडा त्याला किती मिळाले होते रे? 45 रुपये नुकसान भरपाईचा चेक म्हणून लटकून घेतलं त्याने झाडाला. बाई शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची हौस नसते बरं का. काय करणार या देशामध्ये शेतकऱ्याला किंमतच नाही ना. शेतकऱ्याने 1 नंबरचा 0 आहे, 0 मोठा 0. तुमच्यासारख्या पोरी चपराशाच्या पोराशी करतील लग्न, शेतकरी नको आहे कुणाला. मी करणार, मी आनंदाने लग्न करणार शेतकऱ्याशी. माहितीये का त्यांनी केली ना शेती, पाहिलंच ना. अरे आज अख्ख्या पारगाव टेकवडेमध्ये मी एकटीच मुलगी आहे लग्नाची. कशामुळे? कोणामुळे? ह्या सगळ्यांनी बायका मुली मारल्यामुळेच ना. अरे उद्या खायला मिळणार नाही जर यांनी शेतीही करायची सोडली तर मग काय खाणार आपण? वाळू आणि विटा. बस आता माझं ठरलंय. आता ह्या लोकांपैकी जो कोणी शेती करेल मी त्याच्याशीच लग्न करणार. वा क्या बात आहे. मी जे व्यक्त झालोय ते माझ्या सिनेमातलं कॅरेक्टर आहे, माझे हे विचार नाही. आणि हा इतका सुंदर सीन जो आहे, हा सीन लिहिणारा जो आहे हा हेमंत ढोमे आहे. यांनी या 2 बाजू मांडलेल्या आहेत. आता या मंचावरती मी दोन्ही सिनेमांच्या दिग्दर्शकांना आणि निर्मात्यांना आमंत्रित करणार आहे. सुरुवातीला आमंत्रित करतो मराठी टायगर्स या सिनेमाचे दिग्दर्शक अवधूत कदम यांना. आता आमंत्रित करूयात पोस्टर बॉयच्या यशानंतर पोस्टर गर्ल आपल्यासाठी घेऊन आलेले समीर पाटील यांचं स्वागत करूयात. समीर सर, हे गाणं एवढं गाजलंय ना गावागावात. म्हणजे माझ्या गावात काल असं झालं की कुठली तरी वरात होती, त्याच्यामध्ये 50 पोरं. शेवटी वैतागून त्यांनी आवाज वाढवला. आज त्याचा फोन आला होता, आम्ही सगळे जेलमध्ये आज. पण खरंच क्रेज आहे गाण्याची आणि ती सगळीकडे दिसते. मला सुरुवात करायची आहे अवधूत सर तुमच्यापासून. वेगळा विषय, खूप सेन्सिटिव्ह विषय, कसा आहे अनुभव? गेली 60 वर्ष चिघळत असलेला विषय कुठेतरी करमणुकीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तो मांडताना काळजी घेतलेली आहे की कुठं भाषिक वाद होता कामा नये. त्यासाठी आम्ही प्रतिकात्मक काही पात्रं वापरली. म्हणजे जो सीमा भाग आहे तो ती म्हणजे आमची सीमा आहे चित्रपटातली. आणि या सीमा भागाला सुद्धा 2 हिरो आहेत, एक महाराष्ट्र आणि दुसरा कर्नाटक. आणि तेच 2 हिरो म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे आणि महेश महादेव आहेत. असा हा प्रेमाचा त्रिकोण आहे. कुठल्याही कोणातून बघितला तर करमणूक ही 100% आहे. वा वा. समीर सर, तुमच्या नजरेतून काय आहे पोस्टर गर्ल? माझ्यासाठी किंवा आमच्या सगळ्या टीमसाठी पोस्टर गर्ल काय आहे तर तिच्या कर्तृत्वानं ती त्या 5 दिशाहीन तरुणांना त्यांच्या आयुष्यात काहीतरी दिशा देते आणि एक सकारात्मक बदल त्या गावात घडवते. एकूण सगळ्या मानसिकतेमध्ये चांगला बदल घडवते आणि म्हणून ती पोस्टर गर्ल आणि तिचं पोस्टर लागतं. सो त्या सिनेमाचं नाव पोस्टर गर्ल आहे. क्या बात. वा वा सर, खूप शुभेच्छा. आता आमंत्रित करूयात दोन्ही सिनेमाच्या निर्मात्यांना. सुरुवातीला पोस्टर गर्ल या सिनेमाचे निर्माते पुष्पांग गावडे. आणि आता आमंत्रित करतो मराठी टायगर्स या सिनेमाचे निर्माते नवीन हंगड यांना. मी पुष्पांगजींना विचारू इच्छितो, काय आहे अनुभव पोस्टर गर्लचा निर्माता म्हणून? मी आणि समीर आणि पोस्टर बॉईज केलं होतं एकत्र. मी सिनेमॅटोग्राफर ही आहे. तेव्हाच आम्ही डिसाईड केलं होतं की आणखीन एक सिनेमा करूया जो विनोदी असेल पण त्याच्यात काहीतरी सोशल एलिमेंट असेल. आणि मग ढोमेनी आम्हाला ती स्टोरी ऐकवली आणि तेव्हाच नाव डिसाईड झालं की ह्याला पोस्टर गर्ल म्हणून नाव देऊया. आणि तशी ही कास्ट तुमच्यासमोर आहे. सर, काय वाटलं हा सिनेमा निर्मित करून? मी पहिल्यांदा फिल्म बनवली आणि बनवत असताना त्याच्यामधले टेक्निकली किंवा काही गोष्टी जे काय एक सपोर्ट म्हणतो तो पूर्ण सपोर्ट ह्या लोकांकडनं मिळालेला. तेव्हा माझा अनुभव फार छान आहे. वा वा. मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. दोन्ही सिनेमांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि आपण भेटूयात पुढच्या गावात अशीच धमाल करायला या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.